भंडारा जिल्ह्यातील डोंगरगावमध्ये महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी आणि नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरलाय। कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा आणि घरगुती वीज सतत खंडित होत असल्याने शेकडो नागरिकांनी रात्री उशिरा थेट डोंगरगाव वीज उपकेंद्राला घेराव घालत जोरदार आंदोलन केलेत। नेमकं काय घडले आहे बघूया। यंदा पावसाने साथ न दिल्याने अनेक शेतकरी कृषी पंपाच्या भरोशावर भात रोवणी करीत आहेत। मात्र वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतीचे कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे। त्यातच घरगुती वीज पुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थांनी डोंगरगाव वीज उपकेंद्राला घेराव घातलाय। इंजिनियर साहेबांनी किंवा संबंधित जो काही आहे वीज वितरण विभाग यांनी काय सांगितलं? यांनी आता सांगितलं की जो काही आता सध्याला प्रॉब्लेम आला आहे त्या प्रॉब्लेमचं आम्ही सोल्युशन आज सध्याला तात्पुरतं करू, उद्या आम्ही वरिष्ठासोबत बोलू, बैठक लावू, त्याच्यानंतर तोडगा काढल्यानंतर आपण उद्या म्हणजे ह्या गोष्टीचा निराधार निघाला नाही आतापर्यंत। आणि आज ही गोष्ट सांगतो, उद्या हीच कंडिशन राहिली तर याच्यापेक्षा जास्त लोक ह्या ठिकाणी या संख्येने जमतील। आंदोलनाची माहिती मिळताच आमदार अविनाश भाऊ ब्राह्मणकर घटनास्थळी पोहोचले। त्यांनी संतप्त नागरिकांच्या समस्या ऐकून घेत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावलेत। नदी बाजूला आहे, नदीच्या तिकडे वेलगाव करणारे आहे, तिथे दोरवाडे म्हणून घरात घुसला, बिबट्यानं जखमी केला। या स्थितीमध्ये राहतो म्हणायचं का गाव लाईट इसिनल यायला काय मतलब आहे का बंद करायची, मला तो विचारायचा आहे। गाव लाईनीचं बिल बरोबर घेत आहे 2700, 2400, 2800 रुपये दर महिन्याच्या। हे कंटिन्यू स्मार्ट मीटर लागले तेव्हा त्या लाईट बिल हा आमच्या घराला चिपकत आहे। याच्या अगोदर त्या लाईट बिल 700 रुपये 800 रुपये यायचा। आता माणूस मजुरी करणार आहे, मजुरी करणारा माणूस तो लाईट बिल भरण का त्या आपल्या घरी जिंदगानी करणार आहे। 300 रुपये रोजीचा माणूस आम्ही आहोत। आमच्याला काही पगार नाहीत, आम्ही कामाला जाऊन तर करून न खाऊन असावाला काम आहे आमच्या। पण यांचे पगार आहेत 20-20 हजार, 30-40 हजार रुपयाचे कर्मचारी आहेत आणि लाईट बिल बंद ठेवतात। आपला लाईट बंद असते, मग आमची समस्या कोणी जाणून घ्यावा? आमची समस्या लाईट चालू पाहिजे। आम्हाला सध्या मागणी का गाव लाईन बंद होता कामा नाही, वीज वितरण वाल्याला एवढी माझी दक्षता आहे हे सांगायची का होता कामा नाही। वीज गाव लाईन बंद करा, दुपारी करायची म्हणा, दुपारी करा नाही, रात्र होण्याच कामा नाही, लाईट बंद होण्या कामाच नाही। परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनाही घटनास्थळी धाव घ्यावी लागली। वीज पुरवठा तातडीने सुधारला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी आणि नागरिकांनी दिला आहे। 4-5 दिवस दररोज आहे, 12 म्हणजे 12 वर्ष 12 महिने हा होत आहे। बंद करा, आता याला बंद करायचं आहे, याला दिवसाला बंद करावा ना, आपला जो सवाल आहे तो काढून घ्यावा ना, रात्रीला सुरळीत जेव्हा आमच्या इथे जाईल। जे तुम्ही आता मागण्या घेऊन आले, तुम्ही तो घेराव केले, आता सध्या संबंधित कर्मचाऱ्यांनी काय म्हटलं तुम्हाला? त्यांना फक्त आश्वासन दिलं आम्हाला का आता उद्यापासून सुरळीत राहील। आता आश्वासन नाही दिला, उद्या अगर समजा लाईट नाही राहिली, उद्याला याच्यापेक्षा आक्रोश जल्लोष होईल इथं। डोंगर गावातील वीज संकटामुळे शेतकरी आणि नागरिकांचा संयम आता संपल्याचे चित्र दिसत आहे। महावितरण प्रशासन यावर किती लवकर उपाययोजना करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे।